शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। प्रेक्षको नमस्कार, मी निशा, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। आषाढी वारीच्या आध्यात्मिक सोहळ्याच्या निमित्ताने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने तयार केलेला नियोजनाचा पॅटर्न वारकरी संप्रदायाला दिलासा देणारा ठरला आहे। अहिल्यानगरसह अन्य जिल्ह्यात पालख्याही रवाना होत असल्याने पालखी मार्ग विठ्ठलमय झाला आहे। सरकारच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या 3 कोटींच्या निधीतून विविध सुविधा वारकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत। जास्त व्याजदराचे आमिष दाखवून एका दाम्पत्याकडून 6 लाख रुपयांची मुदत ठेव स्वीकारल्यानंतर मुदत पूर्ण होऊनही रक्कम व व्याज परत न देता तब्बल 7,27,260 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी राजस्थानी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या चेअरमनसह 7 जणांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बोरुडे मळा सावेडी येथे राहणाऱ्या महिलेने फिर्याद दिली आहे। या घटनेमुळे ठेवीदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। दौंड महामार्गावरील खंडाळा गावाजवळ शनिवारी 2 ट्रक समोरासमोर धडकून लागलेल्या आगीत दोन्ही ट्रक जळून खाक झाल्या। यांपैकी एका ट्रकचा ड्रायव्हर गाडीची काच फोडून सुखरूप बाहेर पडला, तर दुसऱ्या ट्रकच्या ड्रायव्हरवर त्याच्या सहाय्यकाला जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य व माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कारले यांनी गाडी बाहेर काढून वाचवले। आगीची धग लावल्याने हे दोघेही जखमी असून त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे। दूध व दुग्धजन्य पदार्थातील भेसळीला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी 3 जुलैपासून सर्वसमावेशक आदेश लागू केला आहे। नगर जिल्ह्यातील सुमारे 2000 दूध संकलन केंद्र, 150 शीतकरण केंद्र, 10 दुग्ध भुकटी प्रकल्प, दूध प्रक्रिया उद्योग, वाहतूकदार, वितरण व विक्रेते यांनाही या नव्या नियमांचे पालन करावे लागणार आहे। खांद्यावर भगवी पताका, टाळ मृदुंगाचा गजर, मुखी हरिनामाचा जयघोष आणि विठ्ठल भेटीची ओढ अशा भक्तिभावात पंढरीकडे निघालेल्या वारकऱ्यांची पावले काल शनिवारी अहिल्यानगरीत स्थिरावली। संत श्रेष्ठ निवृत्तीनाथाच्या पालखीने अवघी अहिल्यानगरी दुमदुमली। आमदार संग्राम जगताप यांनी दिंडीचे स्वागत करत वारकऱ्यांसोबत पायी चालत वारीचा आनंद लुटला। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।